पाता पाता तर मसच टाइम निघे चालना. हा आज नाही तर 18 तारखेला लागी. सकाळ 3 आहे. सकाळ रक्षाबंधनचे ताईले फोन करना पडे का जोबू. काय दे कोणले फोन लावायचे? अहो म्हणत सकाळ रक्षाबंधनचे ना. मग ताईले फोन लाई देस बा असे. माझू ताई म्हणे फोन बिलाय आणि म्हणशी. हा 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 ताईले फोन लाव देऊ कळा मयाळू भाऊ. काही गरज नाही फोन बिन लावानी. का बर तुले काय इथला नेट पडी गया? मग पडायच ना. मला आवरणं पडस तुला आवरणं पडस का? काय आवरणं पडस तुले असे. इथले जुवारी लागस तर तुम्ही. मला म्हणा आत्माला मलाच माहित छे. तुम्ही काय बोललो का? फोन लावा नाही मी सांगेस. हाय पाय तुले सकाळ जाऊ द्यावा नाही बरं मी. का बर मी जासूच ना. तुना मतलब ना बरोबर समजस तुले. हा दुसराच ना काही विचार आचार नाही शे का? स्वतः जाय राणी भाऊ ना आटे. हा आणि म्हणे बहिणी राणी तर काय तुला रुची राणी ही राणी ते काय तुला पण मागे राणी का काही ती येतच ते येतच अजून आठवून वाईकी जातस. वाहन सोडी द्यावा ना पण एखादा फटका बोळा काय नाही आजपर्यंत. अव तुला इथलं बद आणि टेलचे ना काय अपेक्षा करस कोणी. त्यासनं बी कर ना बयांचे. मग त्याचं सांगवा त्यासनं घे घ्यावा. काय त्यासनं बी इथून अपेक्षा करवा. तो मला प्रश्न असे ना तुले काय इथली कळ लागे राणी. त्या ठिकाणी तुना भाऊले असे सांगते तुम्ही बाई तर तुले कस काय वाटतं? आम्ही शेतच पण आम्ही अशा भाऊसले त्रास नाही देतात. त्रास दिसन त्यासनं दिलं बी पाहिजे ना काही तुमले. हा सदा कथा सारखं शे तुमना. मना भाऊ सांगितलं कार शे तुमले. कसा लेकार त्याच्याकडे काय मना घेणं बिना शे का? हा त्याच बेकार चोट शेतस त्या काय देतीन तुले. हाय पा मन बोल काय बोलणार का बरं. मग तू बी म्हणे बहिणीला काय बोल नको. मी मना पाहिजेच हो. तू जाय रे ना तू जाय. बाकीनं नको आपल्यापणा करू. हा लावा मग फोन. मला काय गणेश. हॅलो काय रे भाऊ काय म्हणस? काय चालणार बहीण? काय नाही रे भाऊ आम्हा इकडे राहणार पाणी गर्दी करी. काय नाही मग बसेल शेतच कांदाले बी भाऊ आणा म्हणे. मग आता ट्रॅक्टर आमना चालू शेत भरणार ना. असे का पाहुण्या दाखवता गयात भाऊ तुला पाहुण्या जायचे तो वावर मग. ते कथा ते तसे 4 जागा नव्हता तर 4 जागा करता जायचेतस. असे का? हा काय म्हणस काय आज कस काय आठवण नाही तुले? काय नाही म्हणत चला फोन बिनलाय पाहू काय चालणार काय नाही. हो तेवढा करता फोन लाय मी. काय नाही भाऊ सर्व व्यवस्थित चालू शे. तुला कस काय चालणार? वहिनी कधी गई? तुम्ही महिने जायला छे त्या लाकडा आणाले. हा का? मी काय म्हणस बहीण तुले. हा बोल ना. हाव बहीण म्हणत सकाळ रक्षाबंधनची काही आठवण बिठवण नको पडाले तुले तेवढा करता फोन कर दिदा. अरे भाऊ मला आठवण छे. तुझं नाही जरी फोन लावता आमचा का तरी मी आळच होतो. नाही मग मी काय म्हणस आता काही जास्त टाइम होईल नाही 8च वाजेल छतस. मग दुपारपर्यंत येईल असे मुक्कामे. सकाळ जेतो ना मग आज काय शे? अव येला सकाळ काय शी आई तुम्ही वहिनी बी सकाळ निघे जाई. तुम्ही भेट होणार नाही गाठ होणार नाही काहीच होणार नाही. ही लागत नाही सकाळ जाऊ दे ही लाग. बरं जाऊ दे 5 मग. 5-20 नको म्हणू हीच लागे सकाळ. काय रे भाऊ तू सकाळ सांगितलं ना. सकाळ म्हणजे आज जी लाग बो असे. बरं तुला पाहुणाला विचारेन 5 मग काय म्हणस काय नाही तुला पाहुणारी. काय नाही पाहुणा त्याचं सांगितले चाला ना फोन म्हणता म्हणा तुम्हाला बलाय राहणार म्हणा तुमले बी बलायचे म्हणा. बरं चालेल सांगितले शुभ मग. चालेल ठेवू का मग? हा. 2 hours later. भाऊ ए भाऊ वहिनी कुठे गई? का हो बहिणी लागे का? ताई या ना. काय चालणार ताई तुम्हाला? काय नाही वहिनी कामा चालतस. काय खरंच का शेतकरी ना आता कांदा भरणा चालू शेतस. आमच्याकडे राहता पाणी पडी सकाळीच भावना तवशात पुन्हा म्हणे सकाळ रक्षाबंधनचे म्हणे ही लाग म्हणे आगोडे. बरं आहे ना ताई तुम्ही 1-2 दिवस आगोड जेवाना ना. अव काय सांगू वहिनी तुला इथला काम बा आताच म्हणे कांदा भावा ना 3500 काहीतरी जाय राहतो. तर बरं जाय जेवण नाही तर आम्हाला कांदा किती पडेल माहिती ना तुमले तर 70-80 टाळ्या पडेल तस. माणसाला घ्यावा ना ताई इथलं टेन्शन कसाला घ्यावा ना माणसं बिनसाला घ्यावा ना तुम्ही बी. नाही वय माय कसा आहे माणसं आपणच घर नाही लाजा नाही शेतस. काय माणसाच नाही गरज येत नाही बा आमले. बरंच करतो वाचे सामना त्या मानले. अहो ताई खर्चाकडे पाशा जीवना बी पावा जरा असं. हा पार काळी मुडी सारख्या वेगळ्यात कशी तब्येत होती काय वेगळी. हाय बाय हाय पाय इनी तब्येत पाय कशी गटली तब्येत शे एकदम. आटे कशी शे मजा शे माणसं बिनसं लाय घ्यावातच. त्यामुळे काय शे इथे सर्व आरामशीर काम शे बाई. ते बाय तब्येत पाय एवढं हात सुद्धा कमी होईल नाही एकदम गपकन बाई शे एकदम. खावा पिवाना हाल नाही
टायमवर खावानं, टायमवर पेवानं, टायमवर झोपानं, काहीच टेन्शन नाही, रुपयानं टेन्शन नाही, सर्व माणसाच कामं होई जातच. आई बाई मस्त मारा ना गत मस्त दिवसभर झोपी रास, मग तब्येत नाही वाढणार. इथे असलं चांगला काम लावला पाहिजे. हा बाई बहिणी, तुम्ही किती मजा अशी. आम्ही अजिबात माणसं लावतो नाही, थोडा बी माणसं लावतो नाहीत. आम्हापेक्षा तुम्ही किती जमीन कमीशी, तरी तुम्ही माणसं येतच आणि आम्ही माणसं लावतो नाहीत. असेच राहत बहीण, काय करस मग. जाऊ द्या मला या करा त्या. तर नमस्कार भाऊ, मी तुम्ही लाडकी बहीण. तुमले व तुम्हा परिवारासले रक्षाबंधनांना हार्दिक 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 शुभेच्छा. तुम्हा दिवस अतिशय चांगला जाओ आणि चांगली प्रकारे अशी तुम्ही रक्षा हो ही ईश्वरच्याने प्रार्थना. आणि तुम्ही आपला व्हिडिओ कसं काय वाटणार आपल्या कमेंटમાં सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. परत एकदा तुम्ही व तुम्हा परिवारासले रक्षाबंधनांना हार्दिक शुभेच्छा. तर भाऊ हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काही मनावर घ्यावा नाही. जर तुम्हाला आज हा व्हिडिओ आपला आवडणार व्हिडिओ लाईक कर द्या आणि जाता जाता परत एकदा सांगा हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. हा व्हिडिओ खास कॉमेडीसाठी बनवलेला होता, कारण की कॉमेडी व्हिडिओ ऐराणी या बरीचशी कमतरता आपल्या युट्यूबवर जाणवी राहील, त्यामुळे आपण हा नवीन व्हिडिओ बनवणार. तर तुम्हाला कसं काय वाटतं आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि आपण या व्हिडिओमध्ये अजून काय सुधारणा केली पाहिजे होती तेही सांगा, जेणेकरून आम्ही नंतर सुधारणा करू शकतो. तर भाऊ पुढला व्हिडिओ कसा बनवू काय बनवू ते आम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला मनसारखा आपण व्हिडिओ बनवू. तुम्ही कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही समजाय तरी की तुम्हाला कोणत्या प्रकारे व्हिडिओ पाहिजे तर आम्ही बनाडी टाकतो. रोज जे खानदेश भेटू ते पुढला नवीन व्हिडिओ मातोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका, तो पाहणाऱ्यांनी चॅनलला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही पाहिला नसेल तेही तुम्ही पाहिजे. तर भाऊ भेटू ते पुढला नवीन व्हिडिओ मातोपर्यंत जय खानदेश भाऊ.